नमस्कार मित्रांनो, आज आपण गणेश उत्सवादरम्यान निरपिंगळी येथे अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध असलेल्या वीर शैव गुरु गंगाधर स्वामी मठात आलेलो आहोत। सन 963 वर्षापासून या ठिकाणी गणेश उत्सवाची परंपरा आहे। जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील गणेश भक्त या ठिकाणी दर्शनाकरिता येत असतात। त्या संबंधाने आज आपण महाराजांशी चर्चा करून या बाबतीत माहिती जाणून घेऊया। आता 963 स्थापना आहे आणि गुरु शिष्य परंपरा मोठा आहे। शरणाई म्हणून कल्याण क्रांतीनंतर तिथे आली। मग ते एक दिवशी बसवप्रभू जंगलात जात होते शिकारी वगैरे करायला। राजे लोक आपला रघुजी राजा त्या काळामध्ये मुलगा आले नाही म्हणून ती नवस केली। आपल्या चतुर्थीला गणपती आले, गणपती बसवतो असं प्रथा चालू झाला। तेव्हापासून हा गणेशोत्सव प्रारंभ झाला म्हणून 963 स्थापना आहे गुरुजीची परंपरा। गणेश उत्सवाव्यतिरिक्त आणखी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केले जाते, तर असं 12 महिन्यातून कुठले कुठले कार्यक्रम या मठात आयोजित केले जातात? गंगा स्वामी पुण्यतिथी, आषाढ शुद्ध षष्ठीला, नंतर गुरुपौर्णिमा आणि वाढदिवस, पट्टाभिषेक वाढदिवस होते आणि श्रावण मास कार्यक्रम अनुष्ठान 7 दिवस एक दिवस। या मठातील गणेश उत्सवाचं असं एखादं महत्त्व असेल जे भक्त मंडळीला माहीत नसेल त्या बाबतीत? महत्त्व म्हणजे असं, ते गणपती नवसाला पावणारी त्याच्या मनात काय आहे ते काम त्यांचं सिद्धी होते म्हणून ते सिद्धीस्थान आहे। आतापर्यंत लई लोकांचं काम झालेले, त्या लोकांना श्रद्धा आहे आणि त्यांचा असे जे बरेच काम झाले त्या गणपतीमुळं ते जागायला महत्त्व आहे आणि श्रद्धा आहे, सर्व गावकरी श्रद्धा आहे। गणेश उत्सवादरम्यान या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात? ते आता भजन, प्रवचन आणि भारूड असं जेव्हा प्रवचन चालू असतं। धन्यवाद महाराज। गणेशाची स्थापना संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे आणि अतिशय आनंदाचा असलेला हा महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आपापल्या परीने साजरा होत आहे। तर गणेशाची स्थापना का करावी आणि गणेशाच्या स्थापनेमुळे मानव जीवनावर काय परिणाम होते याबाबत? ओम नमः शिवाय। गणानां त्वां गणपती हवामहे, प्रियानां त्वां प्रियपती हवामहे। या श्लोकाद्वारा ज्या दैवताचं वर्णन केले जाते असा हा महाआदी गणेश किंवा आदी गणपती, याचं हे जे स्थापना वर्ष आहे म्हणजे त्याची स्थापना आता झालेली आहे। विशेष करून महाराष्ट्रामध्ये या गणेशाच्या पूजनाला, गणेशाच्या स्थापनेला विशिष्ट प्रकारचं महत्त्व असून गणेश ही देवता इतर देवताचे आधीची आहे, त्याला आदी गणेश म्हटलं गेलेलं आहे। आणि सामान्य घरगुती भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्याही कार्याचा आरंभ करण्याच्यासाठी सर्वात प्रथम गणेशाचं पूजन केले जाते। गणानां गणपती। अगदी एवढंच नव्हे तर भगवान शिवाचं ज्या वेळेला पार्वतीच्या सोबत विवाह झाला त्या लग्नामध्ये सुद्धा म्हणजे विवाह प्रसंगी गणेशाचं पूजन करण्यात आलं होतं। आता आपण जर विचाराल की शिव पार्वतीचं लग्न झालं त्यावेळेला तर गणेश नव्हतेच ना, मग शिव आणि पार्वतीच्या लग्नामध्ये ज्या गणेशाचं पूजन केलं तो गणेश कोणता? तर हे गणेश दैवत आपलं महादेव जितका प्राचीन आहे, गणेश दैवत जे आदी दैवत हे तितकं प्राचीन आहे आणि सर्व संकटाचा परिहार करणारी ही देवता आहे, बुद्धीची देवता आहे। त्याच्यामुळे सर्वच लोक या गणेशाची स्थापना करून महाराष्ट्रामध्ये 10 दिवस पर्यंत त्याचा उत्सव साजरा करतात आणि 10व्या दिवशी त्याचं विसर्जन करतात। असा हा अनादी जो सोहळा आहे गणपतीचा, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारताच्या अनेक भागामध्ये अनेक ठिकाणी
गणेशाच्या अत्यंत प्राचीन अशा मूर्ती आहेत. म्हणजे अगदी 5000 वर्ष आधीच्याही जर काही शोधल्या तर महादेवाचे जसे प्राचीन मंदिर आढळतात, तसं श्री गणेशाच्याही मूर्ती आणि मंदिरं आढळतात. त्या गणेशाची स्थापना या गुरु गंगाधर स्वामी मठ संस्थांमध्ये, हा मठ अत्यंत प्राचीन आहे. हे आमचे गुरुबंधू आहे. आम्ही एका शाखेचेच आहोत दोघेही. उज्जैनी शाखेचा हा मठ आहे. आणि मी ज्या कारंजा लाडला राहतो, शिवानंबा मठ संस्थान कारंजा लाड, त्या मठाची ही शाखा उज्जैनीत आहे. तर असा हा प्राचीन मठ जो आहे, या ठिकाणी अत्यंत भव्य प्रमाणामध्ये या गणेशाची इथं स्थापना होते आणि 10 दिवसपर्यंत अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी कार्यक्रम चालतो. आणि तोही सर्व भक्तगण, गावकरी यांच्या सहकार्यानं चालतो. अनेक प्रकारचे चांगले कार्यक्रम इथं राबवल्या जातात, उपक्रम राबवल्या जातात आणि गावाचे समस्त आजूबाजूच्या परिसरातले लोक सुद्धा येऊन इथे नतमस्तक होतात. सेवक वर्ग, महाराजाचे जे सेवाधिकारी आहेत ते आणि आणखी जे काही कार्यकर्ते आहे ते सर्व इथं नतमस्तक होऊन 10 दिवसपर्यंत या उत्साहाला चांगल्या पद्धतीनं साजरा करतात आणि गणेशाचा आशीर्वाद घेतात. अतिशय प्राचीन असलेल्या गुरु गंगाधर स्वामी वीर शैव मठात आपण आलेलो आहोत. या ठिकाणी अनेक वर्षाची परंपरा या गणेशोत्सवाला लागलेली आहे. धार्मिक कार्यक्रमापाठोपाठ अनेक सामाजिक उपक्रमसुद्धा या मठातून सुरू असतात. 12 महिन्यातून 1-2 कार्यक्रम अतिशय महत्त्वाचे या मठात होत असतात. धन्यवाद. जनमत लाईव्ह न्यूजकरिता फोटोग्राफर मंगेश अढव यांच्यासह मी सोमेश्वर शहाणे.